आवाज सर्वसामान्यांचा। बऱ्याच वर्षांपासून NH 160 ह्या फलटण दहिवडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम गेली 7 ते 8 महिने झाले युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामाला चांगलीच गती मिळाल्याने पिंपरी बुद्रुक खांडसरी चौकात येथे गेली 3 महिने झालेले उड्डाणपुलाचे काम जोमात सुरू आहे। हे काम आता 2 ते 3 महिन्यात पूर्ण होणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत आहे। पिंपरी बुद्रुक येथील हा चौक खांडसरी चौक म्हणून ओळखला जातो। या चौकातून सातारा पंढरपूर राज्यमार्ग जात आहे। सातारा पंढरपूर या मार्गावर हजारो वाहनांची वर्दळ आणि ये जा सुरू आहे। अशातच दहिवडी विटा राष्ट्रीय 160 महामार्ग जोडला गेल्याने या ठिकाणी खांडसरी चौकात उड्डाणपुलाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे। त्यामुळे इथे स्थानिक लोकांनी कुणी 5 वर्षे तर कुणी गेली 15 वर्षे झाली आपला छोट्या मोठ्या व्यवसायाचा चांगलाच जम बसविला आहे। आणि आता गेली 3 ते 4 महिना झाले उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने या स्थानिक व्यवसाय करणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत। उड्डाणपूल झाल्यानंतर व्यवसायावर परिणाम होणार असे त्यांना एकंदरीत वाटत आहे। या दहिवडी ते विटा महामार्गावर व्यापारी, शेतकरी तसेच प्रवाशांची अनेक वर्षांपासून अडचण दूर होणार आहे। महामार्गालगत असलेल्या खेड्यापाड्यातील जाणकार ग्रामस्थांची रस्ता लवकर व्हावा अशी मागणी होत आहे, तर काही ठिकाणी मोठ्या गावातील चौकातील व्यावसायिक नाराजी व्यक्त करीत आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे। अशा तऱ्हेने मंडळी आता या महामार्गाचे काम गेली 7 ते 8 महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे। काम सुरू झाल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्ग कही खुशी कही गम पाहायला मिळत आहे। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज आपण आलो आहोत पिंगळी खांडसरी चौकात। हा आहे सातारा पंढरपूर राज्यमार्ग आणि इथे महामार्गाचे काम गेली 7 ते 8 महिने झालं सुरू आहे। आपण पाहताय पाठीमागं हा उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि इथे एक व्यावसायिक खांडसरी चौकात गेली 4 ते 5 वर्ष व्यवसाय करतात, तर त्यांच्याकडून आपण काय गोष्टी जाणून घेणार आहोत। हा काय हे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, काय वाटते तुम्हाला? बोला। आहे चांगलं वाटतं। चांगलं वाटते। अच्छा, गेली किती वर्ष झालं तुम्ही व्यवसाय करता इथे? 4 वर्ष। 4 वर्ष। तुमचं नाव काय? बाळू आबा जमदाडे। बाळू आबा जमदाडे। तुम्ही स्थानिकच इथली? हो, स्थानिक। अच्छा, म्हणजे हा तुम्ही व्यवसाय तुमचा हा दिसतोय इथे व्यवसाय तुम्ही गेले 5 वर्ष व्यवसाय करताय। अच्छा अच्छा, तर म्हणजे तुम्हाला हायवेचं काम सुरू झाल्यापासून तुम्ही नक्की तुम्हाला फायद्याचं गणित आहे का हे तोट्याचं गणित आहे? म्हणजे व्यवसाय थोडा कसा होईल? नाही, कमी जास्त होतोच की। म्हणजे व्यवसाय थोडा चढ उतार होणार असं तुम्हाला म्हणायचं आहे? बरं, आता उड्डाणपूल झाल्यानंतर कमी होणारच की। अच्छा, कमी होणार तुम्हाला असं वाटतं? कमी होणार। मग दुसरं फायद्याचं दुसरे काय, म्हणजे पूल होते उड्डाणपूल फायद्याचं काय गणित होतं इथं? फायद्याचं काय आहे? मगच तुम्ही मला अपघात होत होते, हो, ती एक अपघात टळतील, ते ॲक्सिडेंट होतं, त्याचे अपघात होणार नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे? होतं। अच्छा, जर तुम्ही काय सांगाल? तुम्ही इथं टायरचं दुकान आहे तुमचं? उड्डाणपूल झालं तर चांगलं, अतिशय चांगलंच आहे ना, चांगलं आहे। अच्छा, हां, बरं। एवढी ती कसं होणार, पण धंद्यावर थोडाफार मार बसणार आहे। धंद्याला थोडाफार मार बसणार असं मला म्हणायचं आहे। म्हणजे काय एक म्हणजे उड्डाणपूल हा पाहिजेच की? उड्डाण ही पाहिजे नाही, जर इथे उड्डाणपूल नसता तर आणखीन परत अपघाताचे प्रमाण वाढलं असेल। चालू राहिलं असतं। तर हा महामार्ग असल्यामुळं हा उड्डाणपूल होणं इथं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? ओके, धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।